काय सांगितलं इथं? 9व्यामध्ये काय पाहिलं? आस्ताम तव स्तवनम अस्त समस्त दोषम. म्हणजे तुमची स्तुती तर दूरच राहो, सर्व दोषाला दूर करणारी आहेच, पण तुमचं नामस्मरण देखील सर्व पापाला नष्ट करणार आहे सांगितलं. मग या ठिकाणी सर्व पुण्याला पापात अंतर्भूत केल्यामुळं काय सांगितलं की तो शरीररहितच करते. भगवान काही आपल्याला असं सोडत नाही. आपण म्हणताना फक्त म्हणतो नाथ तुम्हारी पूजा मी. मग कशासाठी? तुम जैसा बनने के कारण शरण तुम्हारी. म्हणजे तुमच्यासारखं होण्यासाठी मी तुम्हाला शरण आले. मग त्यांच्यासारखं व्हायचं म्हणजे शरीर म्हणजे काय झालं? पुण्याने पापाने रहित झालं. मग अशा रीतीने आता यामध्ये 10व्यात तेच सांगत आहेत, हे भूतनाथ, प्राण्यांचे नाथ, आणि भुवनभूषण हे सगळं विशेषण आहे. भुवनभूषण म्हणजे 3 भुवनाचे अलंकार स्वरूप प्राण्यांचे नाथ. आणखीन काय सांगितलं की हे प्रभो न अति अद्भुतम, हे आश्चर्यकारक नाही, अति आश्चर्यकारक नाही. काय की जो कोणी आपल्याला भुवी म्हणजे पृथ्वी तलावर काय करतो? अभिष्टवंत, भवंत म्हणजे आपल्याला, अभिष्टवंत म्हणजे स्तुती करण्याच्या इच्छेने आलेला, म्हणजे आपल्या इच्छेनेच आपल्याकडे आलेला जो आहे तो भूतैही गुणैही. भूतैही गुणैही म्हणजे कुठल्या गुणाने सांगितलं? आपल्या जवळ जे गुण आहेत त्या गुणाने तो तुल्या भवंती, तुमच्या समान होतात. जे कोणी तुमच्याकडे स्तुती करण्याच्या इच्छेने येतात, कुठली अभिलाषा घेऊन येतात, तर ते तुमच्याशिवाय, तुमच्या समान झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे तुम्ही त्यांना आपल्या समान करता. भवत म्हणजे आपल्या, तुल्या म्हणजे समान, भवंती म्हणजे होतात. ननु तेन किंवा खरोखर त्याच्याद्वारे अधिक काय सांगायचं आहे की भूत्या श्रीतम हे नात्मसमम करोती. म्हणजे जो आपल्या आश्रयाला येईल त्याला तुम्ही आपल्या समान करणार नाही काय? करणारच. म्हणजे यात काय आश्चर्य नाही. याच्यातून सांगायचं तात्पर्य काय आहे? जो ज्याच्याकडे जातो तो त्याच्या समान होतो. मग जो ज्याच्याकडे जातो म्हणजे काय आहे? आता ते म्हणतो की नाही, फुला संगे मातीस वास लागे. फुलाच्या संगतीने मातीला सुद्धा काय होतो? सुगंध येतो. म्हणजे त्या फुलाने मातीला सुद्धा आपल्या समान करून टाकले. किंवा गुळ जर त्या मातीत पडला तर काय होतो? गुळ माती रूप होतो की माती गुळ रूप होते? ज्याचे जितके अविभाग प्रतीचे जास्त आहेत ते त्याच्यासारखं होणार. मग कोणाचे अविभाग प्रतीचे जास्त आहेत? मातीचे जास्त असतील तर ते गुळ मातीसारखं होणार. आणि म्हणजे अविभाग प्रतीचे म्हणजे शक्तीचे अंश. आणि जर गुळाचे जास्त असतील तर माती गुळासारखी होते. म्हणजे माती गोड लागते. म्हणजे त्या मातीला पण खाता येते. मग तसं या ठिकाणी काय आहे की सांगायचं तात्पर्य काय आहे? वित्रागतेकडे जो जातो तो काय होतो? तो वित्राग झाल्याशिवाय राहतच नाही. त्याच्यामध्ये सरागता राहतच नाही. म्हणजे काय आहे की त्याला हा म्हणजे एक छंद लागलेला असतो की भगवान जसे शांत आहे तसं मला सुद्धा शांत राहायचं. म्हणजे त्याच्या समान व्हायचं. म्हणजे जसं कलाकाराकडे गेल्यानंतर ते कलाकारासारखंच आपल्याला
सगळी कला शिकायची असते. मग आपण ते कसं शिकतो? त्यांनी सांगतात तिकडेच फक्त लक्ष नसतं, तर कशी त्यांची कला आहे, ते कशा पद्धतीने करतात, कशा पद्धतीने सांगतात आणि ते तसं केल्यावर काय होतं, हे सगळं तो आत्मसात करत असतो त्याच्यामध्ये. आणि म्हणून त्याला ती कला कदाचित त्याच्यापेक्षाही जास्त चांगली आहे. मग ते सांगितलं गेलं आहे की विद्यार्थी काय करतात, गणिताच्या सरांच्याकडे गणित शिकायला जातात. पण ते विद्यार्थी शिक्षक काय करत असतात, गणित शिकवताना हातावर तंबाखू चोळतात आणि खातात आणि मग शिकवतात. तर विद्यार्थी काय करतात, की तंबाखू कशी चोळली कशी खाल्ली एवढं लक्षात ठेव, गणित काय शिकत. म्हणजे फक्त आम्ही सुद्धा मंदिरात गेल्यावर काय केलं, भगवंतांचे नागडोळे असे आहेत, कान असे आहेत, डोळे सुंदर दिसतात, लालिमेने रहित आहेत, स्तुती पण केली. पण काय झालं, फळ काय मिळालं? लक्ष सगळं शरीराच्या अवयवांकडे राहिलं, अंग उपांगाची स्तुती केली, पण त्याचं प्रयोजनच समजलं नाही. म्हणजे जसं चैत्यभक्ती म्हणताना सुद्धा त्याच्यामध्ये घेतले की नाही, अताम्र नयनोत्पलम सकल गोपवन्निर्जया कटाक्ष शरमोक्षहीनमविकारतोद्रेकत विषादमदहानित प्रहसितायमानं सदा मुखं कथयतीव ते हृदय शुद्धिमात्यन्तिकी. तुमचं मुख आम्हाला काय सांगते, तुमच्या हृदयाची अत्यंत शुद्धी झालेली आहे. शेवटच्या वेळी सांगितलं ना, मुखम कथयती, म्हणजे आम्ही कशासाठी तुमच्याकडे पाहतोय, तर अशी हृदयात शुद्धी असली पाहिजे, म्हणजेच सतत उपयोग स्वभावात असला पाहिजे. वितरागता ही एवढी महान शक्ती प्रदान करते की त्यामध्ये कशी शुद्धी आहे हे सहज सांग. मग तिथं सांगितलं ना की अताम्र नयनोत्पलम, त्यांचे नयनरूपी कमल कसे आहेत, अताम्र म्हणजे लालिमेने रहित आहे. मग त्या डोळ्याची स्तुती करायची का, ते डोळे पाहायला आम्ही गेलोय का? तर तिथं हेतू काय सांगितला, सकल कोप वन्निर्जया. काय केलं त्यांनी, कोप म्हणजे अग्नी, हे कोप म्हणजे क्रोध आणि वन्नी म्हणजे अग्नी. क्रोधरूपी अग्नीवर ज्यांनी जय प्राप्त केलेला आहे हे डोळे सांगतात. म्हणजे त्यात लालिमा नाही, म्हणजेच आता त्याच्यामध्ये क्रोध राहिलेला नाही, म्हणजे ते सदैव शांतीचा अनुभव करतात. मग तसंच मला सुद्धा ह्या वितरागतेमध्ये परिणत व्हायचं. ते त्यांना पाहिल्यावर तसेच आपल्याला सुद्धा संस्कार होतात आणि माझ्यामध्ये तसं आहे, ती शक्ती आहे हे पाहून तसं आपण स्वतःमध्येच ती योग्यता निर्माण म्हणजे झाले, योग्यता आहे त्याला फक्त प्रगट करत असतो. मग काय सांगितलं, कटाक्ष शरमोक्षहीनम अविकारम, अउद्रेक म्हणजे त्याचा उद्रेक होत नाही, म्हणजे विकाराने रहित आहे, विकाराच्या उद्रेकाने रहित आहे. मग तिथं काय सांगितलं की कटाक्षबाण पण नाही, त्या डोळ्यातून काय काय पाहिलं, निर्विकारता पाहिली, वितरागता पाहिली, म्हणून कटाक्षबाण तिथं फेकत नाही. म्हणजे एवढे त्यांचं नेत्र कसं आहे, वितरागतेने भरलेले. म्हणजे स्तुती कोणती केली, दिसते डोळ्याची व्यवहार स्तुती, पण निश्चय स्तुती त्यात भरली आहे, आत्मगुणांची प्रशंसा आहे. म्हणून तुमच्यासारखाच मी होतो, तुमच्याकडे आलो की तुमच्यासारखाच होतो, मला दुसरं काहीच पाहावंसं वाटत नाही, तर चक्षुंद्रियाचा भोगच घ्यावा वाटत नाही. इंद्रिय असून देखील, विषय सुलभ असून देखील ते आता त्याच्याविषयी रुची नाही. यथा यथा रोचन यथा यथा समायाती संवित्तो तत्त्वमुत्तमम् तथा तथा न रोचन्ते विषया सुलभापि. विषय सुलभ आहे, 5 इंद्रिय आहेत, इंद्रियांचे विषय आहेत, त्याचे भोग आहेत, पण वस्त्राभूषण तयार परत चेतन भोगत नाही, हे समजले.
वस्त्र आभूषण सगळं तयार आहे, पण चेतनात्मा त्याला भोगणारा नाही. म्हणून हे तुमच्याकडे आलं की मला भान होतंय. म्हणून तुमच्या समान झालो तर त्यावेळेस तुमच्या समान का बरे होणार नाही? जो जिकडे वीर्य आपलं खर्च करतो तिकडे त्याला रुची उत्पन्न होते. म्हणून काय आहे? रुची अनुसारी वीर्य. मग आपली शक्ती कुठे लावायची आहे? स्वभावाकडेच लावायची. म्हणून कोणी म्हणेल की एवढं सगळं काही असून ह्यांनी कसं काय सोडून दिलं? त्यांना एवढं काही कमी होतं का घरामध्ये? उगाच का असे निघालेत बाहेर फिरत बसले? ते सांगितलं ना, 4 मित्र गप्पा मारत होते, त्यात एक ज्योतिषी होता. मग तो म्हणतो, म्हणजे ते एका मुलींना पाहून म्हणतो, माझं ज्योतिषशास्त्र आता फेकून देतो नदीमध्ये. सगळं खोटं झालं. कारण ह्यांचे सगळे चिन्ह, पायावरचे हातावरचे सगळे चेहरा वगैरे काय सांगतोय? राजवैभव. एवढं मोठं वैभव असताना देखील मला ह्याच्यातनं काय दिसतंय आता? नग्न. आणि काही सुद्धा दिसत नाही. अंगावर तर नाहीच नाही, पण भिक्षेला चाललेत हे. मग कुठं राजचिन्ह सांगणारं हे ज्योतिषशास्त्र आणि कुठेही भिकाऱ्यासारखे फिरणार. म्हणून माझा आजपासून ह्याच्यावरचा विश्वास उडला, मी आता फेकून देतो असं दुसऱ्या मित्राला म्हणतोय. आणि तो दुसरा मित्र तत्वज्ञानी असतो. तो काय म्हणतो? तू म्हणतोयस ना त्याच्यापेक्षाही उत्कृष्ट आहे हे. राजवैभव भोगतायत ते. कुठलं? आपल्या ज्ञान राजाचं वैभव भोगतात, स्वाधीनतेने भोगतायत. आणि खरोखर हे राजाच होते हे पण सांगितलं त्याने. राजा होते, पण त्यांनी स्वखुशीने काय केलेल्या मित्रांमध्ये परिणत होऊन वैराग्याला त्यांनी धारण करून उत्कृष्ट अतिंद्रिय आनंद, स्वाधीनतेने आनंद सतत भोगण्यासाठी हे असं वेश धारण केलेलं आहे. ह्यासारखं दुसरं कोणती निरपेक्षता नाही. मग तेव्हा त्याला ते पटलं की कसं काय असतं ते. म्हणजे बाहेरचं फक्त अंगावर कपडे दागिने घातल्यावरच वैभवशाली झाला असं नाही. आणि तसं असलं तर स्वर्गातले देव पण आपल्याला काय दाखवून देतात? खालच्या स्वर्गातले देव कसे आहेत? अनिमा, महिमा, लगिमा वगैरे ह्या वृद्धीने संपन्न आहेत. आणखी देव देवांगना भरपूर, म्हणजे तिथं सगळं काही इंद्र, उपेंद्र, अगदी राजवैभवासारखं थाट आहे सगळं. पण 16 स्वर्गाच्या वर पाहिलं तर परिग्रह कमी झाला पूर्ण. देवांगना नाहीत, कुठल्या वृद्धी नाहीत, किंवा काही असं काय म्हणतो त्याला आपण, वस्त्र आभूषण वगैरेची हाव नाही. जे काय आहे त्याच्यामध्ये फक्त एकटे स्वतंत्रपणे राहून काय करतायत? आत्मचर्चाच, वितराग चर्चाच चालू आहे एकमेकामध्ये परस्पर. सगळे अहमिंद्र, कोणी कोणाचे सेवक नाही, कोणी कोणाचे मालक नाही, अशी ती व्यवस्था. मग वरच्या स्वर्गातल्या देवांचा परिग्रह कमी झाला म्हणून काय त्यांचं काही कमी झालं? उलट अधिक कशाने आहेत? कशाने जास्त आहेत? सुख, दुःती, लेशा, विशुद्धी, इंद्रियावधी, विषय तो अधिका. म्हणजे अवधी ज्ञानाचा पण विषय जास्त आहे, द्युती जास्त आहे म्हणजे कांती जास्त आहे, लेशा म्हणजे परिणाम शुक्ल लेशा आहे. म्हणजे सगळं काही उलट जे पाहिजे मोक्ष मार्गाला ते जास्त आहे, संसाराला पाहिजे ते सगळं कमी आहे. गती शरीर परिग्रह अभिमान तो हिनहा. ह्याच्यातनं खूप मोठा बोध घ्यायचा. गती, शरीर, परिग्रह, अभिमान हे संसाराला वाढवणार आहे आणि ते त्यांच्याकडं नाही. आणि आपल्याकडं हे सगळं जास्त असतं. काय करतो आपण आता? दिवाळीला अजून काय आणायचं राहिले? आपलं घर लहान असलं तरी ते भरायचंच अजून वस्तूनी. मग म्हणतं घर भरल्यावर वस्तूनी भरल्या म्हणतो घर मोठं करू आता. म्हणजे अजून परिग्रह वाढवायचं चाललंय किंवा दुसरं घर घेऊ म्हणतो. म्हणजे काय आहे? 2-4 बंगले करायचे, सगळं परिग्रह साठवून ठेवायचा. पुन्हा तिकडं बघायला सुद्धा वेळ नसतो. तिकडं आग लागली का जीव झाले की कोण चोरी नेलं काय कळत पण नसतं. पण तरी सुद्धा आपलं हाव चालली परिग्रह वाढवणे. मग शरीराविषयी पण मोह आहे. शरीराला कोण काय म्हटलं की खूप क्रोध येतो.
मग काय क्रोध करण्याची गरज आहे आपल्याला? ज्याच्या विषयी अन्याय चाललेला आहे तिथं आपल्याला काही वाटत नाही. कोणाविषयी अन्याय चाललाय? ध्रुव, कारण परमात्म्याचा अन्याय वारंवार चाललाय. ह्या विचारात राहून रागद्वेष मोहच बंधाला कारण आहे, त्यामध्येच राहतो आणि परत त्यात राहून अभिमान करतोय. सांगितलं, गती शरीर परिग्रह अभिमान होतो हिनाहा. त्यांना कसला अभिमान व्हायला कारणच नाही राहिलं. अभिमान खालच्या देवांना का आहे? तर तुमच्या देवांगणापेक्षा माझी देवांगणा किती सुंदर आहे. हे बघा माझं केवढं वैभव आहे, माझे इंद्र उपेंद्र कसे, तुमचे काही नाही काम करत, माझे सगळं थाट माट बघा तरी. असं अंतरंगात परिणाम त्यांचे अभिमानाचे. आणि त्यामुळे एकमेकामध्ये काय चाललंय? ईर्ष्या मत्सर चाललंय तिथं सुद्धा. आणि म्हणून मानसिक त्रास. आणि म्हणून ते काय होतात? खाली आले की काय होतात? काय सांगितलं? एकेंद्रिय होतात. ते चेथावर म्हणजे काय उपयोग केला तिथं जाऊन सुद्धा. म्हणून काय आहे की कुठली लेवल गाठली हे पाहायचं नाही, तुझे परिणाम कुठल्या लेवलचे हे पहा. आम्ही काय करतो? वर बसलोय, शिखरावर बसलोय, उंच चढलोय, पण परिणाम खालचे ढासळण्याचे आहे. काय उपयोग आहे? आणि खाली बसलाय तो परिणाम उच्च लेवलचे. हे परिणामातूनच तुझं सगळं कार्य होणार आहे. म्हणून तू परिणाम चांगले कर, स्वभावाला जाणण्याचे कर. म्हणून सांगितलं की ह्यात काय आश्चर्य आहे? जे तुझ्याकडे येतात भक्त आणि ते तुझ्यासारखेच होतात, ह्यात काही आश्चर्य नाही. नाती अद्भुतम नात्यद्भुतम. मग तुम्ही तर भुवनाचे भूषण. कुठल्या भुवनाचे भूषण? भगवंतांना म्हटलं निश्चयाने, माझं भुवन कोणतं आहे? सम्यदर्शन ज्ञानचार. ह्याच्यामध्येच मी राहणार, तेच माझा अलंकार. म्हणजे भुवन भूषण भूतनाथ. कुठल्या भूत म्हणजे भूत म्हणजे कुठल्या प्राण्यांचे नाथ आहे? आता भगवंतांना म्हटलं तुम्ही तिन्ही लोकातल्या प्राण्याचे नाथ, म्हणजे तुम्ही सर्वांना हिताचा उपदेश देता. ह्या अपेक्षेने त्यांच्यावर आरोप केला. पण आता आपल्या निश्चयाने भूतनाथ कोण आहे? भूतचा अर्थ फक्त प्राणीच नाही. भूतचा अर्थ काय होतो? असणे. म्हणजे मी सदैव स्वतःचा नाथ आहे, मालक आहे. अनादि अनंत कोणाचा नाथ आहे? आपल्या कारण परमात्माचा. ह्याच्यावर अधिकार कोणाचाच येत नाही. एवढी तुझ्याकडे महान व्यवस्था आहे, तरी तू का बरे दुःखी होतोस? म्हणजे पर्यायाकडे पाहूनच दुःख चाललंय ना. एका आत्म्यावर दुसऱ्या आत्म्याचा अधिकार येतच नाही. म्हणजे एवढे आपण पक्के मालक आहे स्वतःचे. कोणी सुद्धा ह्याच्यावर एका प्रदेशावरही कोणी येऊन बसणार नाही. असं इतकं आपलं अबाधित व्यवस्था आहे. बाहेर किती रक्षण करावं लागतंय. घराच्या अंगणाचं, बाहेरचं, झाडं लावली असतील त्या झाडांचं, अजून काय त्या गच्चीवर कोण प्राणी येतील काय, तिथं काय घरटी करतील काय, आणि बाहेर कोण अंगणात येऊन बसेल काय, तिथं काय भिंतीला कोण पोस्टर लावल काय. किती रक्षण करावं लागतं एक परिग्रह वाढला तर. पण ह्या प्रदेशाला रक्षण सुद्धा करण्याची गरज नाही. एवढी व्यवस्था अबाधित आहे की शरीरात राहून इतकं ते एवढ्या जवळ आहे, एक क्षेत्राभाव संबंध आहे, तरी सुद्धा कधीही अचेतन होत नाही. मग आहे का तुल्या भवंती, तिथं का होत नाही तुल्य? इथं तर म्हटलं तुमच्या समान होता तुमच्याकडे आले की. मग ह्या शरीरात तर अनादी काळापासून राहतं, मग तिथं नाही म्हटलं तुल्या भवंती. शरीरासारखा होतो असं का म्हटलं नाही तिथं? म्हणजे जास्त भगवंताजवळ राहतो की जास्त शरीराजवळ राहतो आम्ही? मग शरीराजवळ इतक्या काळ राहिलो तरी सुद्धा एक परमाणूचा सुद्धा गुण आला नाही आपल्यामध्ये. पण भगवंताकडे अगदी किती क्षणभर गेलो तर सगळे गुण अवतरले आपल्यामध्ये, तुल्य झालं, समान झालं. हे कशाचा महिमा आहे? तर भगवंतांच्या जातीचे, सिद्धाच्या जातीचा मी आहे
त्यामुळे काय तिथं आरोप केला भगवंतावर, तुमच्या समान झाला. पण आहेस तू, झाला काय? अनादि अनंत आहे, शुद्ध आहे, त्याला जाण. नसलेलं येतच नाही. म्हणून तर सांगितलं ना, तुझ्यात स्पर्शरस गंध वर्ण नाही. तू शरीरात किती राहा तरी सुद्धा येणारच नाही तुझ्यामध्ये तो. नसलेलं कोण होतो शकतो? घरात किती वेळ राहतो आपण? घरात 24 तास राहतोय. काय थोडे तास बाहेर कुठे जातो, पण सारखं घरात आहे. तरी सुद्धा घराचा कुठलाही गुण आला नाही आपल्यामध्ये. कोणता घराचा गुण? स्पर्शरस गंधवर्ण हा सामान्य आहेच. पण आता घराच्या खोल्या किंवा घरातला रंग, घराचा आकार वगैरे हे काय झालं का तुझ्या शरीराला सुद्धा झालं नाही तर आत्म्याला कसं होणार? घराचा रंग शरीराला येत नाही, आकार येत नाही, काहीच येत नाही तुझ्या बरोबर. मग आत्म्याला तर अतिशय दूर राहिलं ते. म्हणजेच ते तुला कधी तुझ्यासारखं करणार नाही. तुम्ही 24 तास नव्हे अनंत भाव घालवा ह्यांच्या बरोबर, पण एकही अविभाग प्रतिच्छेद दुसऱ्यातला येतच नाही किंवा दुसऱ्या समान होतच नाही. फक्त भगवंतांनाच एकट्यानं म्हटलं तुमच्यासारखे होतात. बाकीच्यांना का म्हटलं? कारण का तर जो मैं हूँ भगवान, काय म्हटलं? हाँ, जो मैं हूँ वह है भगवान. मग जो मी आहे तोच तेच भगवान आहे, आणि जे भगवान आहे तोच मी आहे. म्हणून वेगळं काही नाही. तुझ्या समान म्हटलं तर हा फक्त आरोप केला, पण आहेच, जसा आहे तसाच. कुठेही मी बदल न होणारा. पहिल्या गाथेत काय सांगितलं? समयसारच्या ध्रुव, अनुपम, अचल. मग अनुपम आहे तुझ्यासारखं म्हटलं तरी काय झालं? माल. मग अनुपम आहे ह्याच्यावर विश्वास ठेवायचा. म्हणजे मला व्हायचं नाही, आहेच हे जाणायचं. आणि हे जाणलं तर सहज कसं होतं? शांतीला प्राप्त होतं. पहा की जर नक्कल कुठली करायला गेलो तर काय होतं? आपली अक्कलच बाहेर निघते. कसं तर लक्षात घ्यायचं की त्याने हंस काय करत होता? एक खेळ करत होता. छोटीशी तलवार तो काय करायचा? हवेत उडवायचा आणि परत आपल्या दातात पकडायचा. परत उडवायचा, परत सहजपणे तो चोचीत पकडायचा, दातात चोचीत पकडायचा. मग ते एका मनुष्याने पाहिलं, त्याला काय वाटलं? आपण सुद्धा असं करू शकतो, किती छान आहे ही कला. मग त्यांनी पण काय केलं? एक तलवार घेतली, आपल्याला जेवढी पेल होती तेवढी, आणि त्यांनी उडवली हवेत आणि अशी फेकली, परत आपल्या दातात पकडली. मग त्याला पण ते हंसासारखं यायला लागलं. मग त्याने बराच वेळा असं केलं तर कुठेही काय त्याला बाधा आली नाही. अगदी पूर्ण सुरळीत त्याच्याकडून होत राहिलं हे. आणि मग ते काही आता कुतूहल असतंच की काही जणांना दाखवायचं किंवा काही जणांनी पाहिलं असेल. मग पाहिल्यानंतर एक मनुष्य म्हटला, किती छान तुम्हाला करता येतंय, हवेत उडवताय, पटकन दातात पकडताय, कुठे शिकला ही कला? मग तो काय म्हणतो, आता हंसाकडे शिकली कसं सांगायचं? कारण हंस तर एक पक्षी आणि तुच्छ, आणि आपण एवढे उत्कृष्ट असून हंस गुरु कसं सांगायचं? मग लगेच काय सांगितलं? माझं मीच म्हटलं की आता तिथं त्याची फजिती झाली. कारण काय? तो म्हणाला की आता करून दाखव मला, कसं करतो ते परत एकदा मला शिकायचंय. आणि करून दाखवायला गेलं तर जीवच छाटली. आता ह्या वेळेस इतक्या करताना काय झालं नाही. आत्ताच का त्याची जीभ छाटली गेली? तर गुरुचं नाव लपवण्याचे परिणाम झाले. ज्ञानावरण झालं. ज्ञानावरणाचा बंद झाला की त्याला कसं येणारी कला सुद्धा सुप्त होऊन जाते, नष्ट होते. मग कुठे गेलं ते ज्ञान? हे पर्यातलं ज्ञान असं. आणि तुल्य भवंती, त्याच्या समान व्हायला गेला. तो पर्याय तसं कोणाच समान व्हायला गेला तर होतच नाही. क्षयक्षम अवस्था सुद्धा कशी आहे? जी दुसरं तर दुसऱ्याचं जाऊ देत,
पण आपण जे करतो ते सुद्धा आपल्याला परत येईल की नाही माहित. मग कुठलं पण, काल तुम्ही बुंदीचा लाडू चांगला केला होता, जिलेबी चांगली केली, आज काय फिसकलं. काय झालं? कालची गृहिणी तीच, आज पण सगळी सामग्री तीच, पण आज काही जमलं नाही. मग त्याचं कारण काय? क्षयक्षम कमी जास्त कशात वाचलंय? अवधी ज्ञानावरणाचे भेद सांगितले, अवधी ज्ञानाचे भेद सांगितले. मग ते सांगितलं ना, अवस्थित, अनवस्थित, वर्तमान, हीयमान आणि अनुगामी, अननुगामी. मग आता या ठिकाणी वर्धमान, हीयमान कधी असलेलं ज्ञान त्याच्यापेक्षा जास्त वाढतंय. क्षयक्षम विशुद्धीप्रमाणे, त्याप्रमाणे हीन पण होत आहे. विशुद्धी कमी झाली की विसरून पण जात आहे किंवा कमी होतं, किंवा अवस्थित आहे तेवढंच राहिलं, किंवा अनवस्थित कमी जास्त झालं, कधी कमी होते कधी जास्त. मग ही तर तुल्या भवंती लावायचं नाही. का लावायचं नाही? तर तुल्याचा अर्थ काय करायचा? एक समान जिथं राहते त्याला म्हणायचं तुल्य. मग कोण एक समान? ज्ञान आपले एक समान आहे, सामान्य, आणि विशेषाकडून पाहिलं तर केवळ ज्ञान समान आहे. त्याच्यात कधी फरक पडत नाही. मग इकडं पाहिलं तर तुल्या भवंती म्हणजे आता तुला विशेषतेमध्ये अडकावं लागणार नाही. आता तू समान राहणार म्हणजे स्वभाव सिद्धाला जाणून कुठेही पर्यायामध्ये अडकून आकुलता वगैरे करणार नाही. म्हणून काय लक्षात घ्यायचं याच्यातून, की जेव्हा आर्त रौद्र ध्यान होतं त्याचं कारण पर्याय जास्त चित्त अडकले. आर्त रौद्र ध्यानात मला आता एक क्षण सुद्धा राहायचं नाही. न्यायिकच तुल्याभवंती म्हटले की न्यायिकच आला तो. म्हणजे आता तिथं सिद्ध भगवान जसे तसंच आपला आत्मा, आणि आत्ताची जी पर्याय आत्मानुभूतीची झाली तशीच पुन्हा पुन्हा होत राहील, समान. पण फरक कुठं पडतोय? आता ह्या भावात मनुष्य, मागच्या भावात कोण होता? देव. पुढच्या भावात कोण होणार? देव होणार. काय होईल? म्हणजे कुठली पण पर्याय असेल, मग विषम झालं ना हे सगळं. एक समान कुठं? परिणामानुसार ह्याला किती फरक पडत गेला. मागच्या भावातलं शरीर वेगळ्या रंगाचं होतं, वेगळ्या उंचीचं होतं, ह्या भावातलं वेगळं आहे. मागच्या भावातला संयोग वेगळा होता, ह्या भावातला संयोग वेगळा आहे, आणि पुढच्या भावात वेगवेगळा असणार. म्हणून त्याला तुल्या भवंती म्हणायचंच नाही. का तर लक्ष चुकलं म्हणून गतीत फिरला, आणि लक्ष बरोबर एक निज ध्रुवाचं राहिलं तर एक समान झालं. म्हणून फक्त आपल्याला उपयोग कुठे लावायचा आहे, विषय कोणता करायचा आहे? निज ध्रुवाचाच विषय करायचा. आश्चर्य नाही ह्याच्यात, अति आश्चर्य नाही. ह्याचं कारण हेच आहे की जसा स्वभाव आहे तसं झालं, त्यात काय आश्चर्य? जसं म्हणतो कमळाचा सुगंध किती सुंदर आहे, काय आश्चर्य करण्यासारखं? स्वभावात आश्चर्यच नाही. गुलाबाचा सुगंध, कमळाचा सुगंध, किंवा म्हणतो काय अगदी पाना फुलाचे सगळे रंग जणू काही कुणी ओतल्यासारखे कसे अगदी करेक्ट झालेत म्हणतो. मग ते रंग सुद्धा काय आहे? आश्चर्य करण्यासारखं नाही. प्रत्येक वस्तू आपल्याला सांगते, कारण त्याने तसे भाव केलेत तर तिथं छटा सुद्धा तेवढ्या उमटल्या. जसं आपल्याला तसं खूप चट्ट्या पट्ट्याचं, रंगीबेरंगी, इकडं चमक असलेलं, काय काय आता फॅशन निघाल समजणार, डिझाईन असलेलं, जास्तीत जास्त काय आणखीन त्याला जाळ्या वगैरे असं असलेलं, आणखीन काय आपल्याला जशी फॅशन निघाल तर चमक दमक तर इतकं वाढलंय. कारण ज्ञानाची चमक कमी पडली की बाहेरची चमक वाढली. ज्ञानाची चमक जाणली तर बाहेरच्या चमकीत अडकतच नाही. म्हणून काय तर बाहेरच्या रत्नावर आजपर्यंत आम्ही प्रभावित झालोय, पण आता तू तुझ्यामध्ये प्रभावित हो. तुझ्यामध्ये सगळं काय आहे परिपूर्ण, जेवढं पाहतोस तेवढं सगळं तुझ्यामध्ये भरलेलं आहे. फक्त लक्ष तिकडं नाही, म्हणून त्याचं प्रतीक म्हणून काहीतरी बाहेर सुशोभित होत राहतो कशाने तरी, जड वस्तूने. पण त्याने खरी शोभा न होता अशांतीच होते.
मग ही अशांती होऊ नये असं वाटत असेल तर काय केलं पाहिजे? तर जगात आश्चर्य किती सांगेल, आश्चर्य काहीतरी करून दाखवायचं. तर बाहुबली भगवंतांची सर्वात उंच मूर्ती कुठे सांगितली? श्रवणबेळगोळ. मग ते पण एका आश्चर्यामध्ये घेतलं. मग त्याला आश्चर्य म्हणायचं का उंचीला पाहून? जर साक्षात बाहुबली भगवान आपल्या डोळ्यासमोर आणले, ज्ञान बाहुबली केलं तर आश्चर्य किती 500 धनुष्य उंची, काय एवढ्या त्या फुटाच्या उंचीला बघून म्हणतो आश्चर्य जगावं. पण 500 धनुष्य असलेले 525 धनुष्य उंची असलेले साक्षात बाहुबली भगवान आपल्या डोळ्यासमोर आले, काही कल्पनाच करवत नाही. पण त्याच्याही पुढे जाऊन सांगितलं की ज्ञान बाहुबली आले म्हणजे काय आले? ते अर्थ बाहुबली झाले. 500 धनुष्य आले म्हणजे अर्थ बाहुबली. पण ज्ञान बाहुबली आले तर ज्ञानामध्ये सर्व विश्व जसं आहे तसंच झळकलं. उंची सहित असू देत, कुठली पर्याय असू देत, काही असू देत, सगळ्याला ने रूपाने जाणत राहील. काही फरकच नाही त्याच्यामध्ये. ज्ञानामध्ये जसं आहे तसं जाणत राहिल्यामुळं आश्चर्य झालंच नाही तिथं. का तर जसं आहे तसं जाणत नाही म्हणून आश्चर्य पडलं. काय सांगितलं होतं एकदा तर सन्मती संदेशमध्ये? आश्चर्य वेगळ्या पद्धतीने दिलं होतं. आश्चर्य कोणते सर्वात जास्त? अनादी काळापासून हा जीव निगोदात फिरून आलाय तरी अजून त्याला त्रस पर्याय प्राप्त होऊन चौथी पंचेंद्रिय मनुष्य झालाय तरी अजून त्याला आत्मकल्याण करावंसं वाटत नाही. हे मोठं जगातलं आश्चर्य सांगते. म्हणजे एवढा भटकून आला तरी कुठं राहिलाय? आला नाही ना. नाट्यद्भुतम हे काय आश्चर्य नाही, ह्यात आलाच नाही. तो तुल्या भवंती ह्यात आलाच नाही. म्हणजे भेद विज्ञान केलं नाही. हे आश्चर्य कुठं झालं? विभावात आश्चर्य, संवाद आश्चर्य होतच नाही. म्हणून काय आहे? कारण का तर आपल्याला त्या ठिकाणी असं वाटतं की कसं काय बघा त्यांनी कसं काय गाठलं, लगेच आपण म्हणतो इतकं तर त्यांनी विभाव केले होते आणि एवढं त्यांचं युद्ध झालं होतं आणि तरी कसं काय ते मोक्षाला गेले भरत चक्रवर्ती अंतर्मुहूर्तात. आता त्या स्वभावात पण आश्चर्य करायला, म्हणजे त्याला तुलना कुठून घेतली तर 6 खंडाचा अधिपती असताना सुद्धा कसं काय बाहेर पडले. म्हणजे मला होत नाही तसं म्हणून आश्चर्य झालं. मला तर काहीच नाही माझ्याजवळ तरी अजून मी बाहेर पडत नाही. मग तिथं म्हणतो ना की काय म्हणतो, मला हे आश्चर्य वाटतंय की तुमच्याकडनं एवढं कसं सुटलं. म्हणजे हमसे तो फटे पुराने कपडे नहीं छूट सकते, ऊंची वस्त्र रेशम के वस्त्र कैसे छोड़ दिए, घर से निकले बाहर आप कैसे निकले, असं काहीतरी आहे ते. म्हणजे माझ्याकडून तर एवढे सुद्धा फाटके सुद्धा वस्त्र सुटत नाही, तुम्ही एवढे सगळे रेशमी वगैरे उंची वस्त्र सोडून कसे बाहेर निघाला. किंवा काय सांगितलं, हमसे तो बासी भात छूट नहीं सकता, तुमने पकवान कैसे छोड़ दिए, कैसे निकले आप घर छोड़ के. मग तिथं सांगितलं काय की तुम्ही पकवान सुद्धा सोडून निघून गेला आणि माझ्याकडनं एक शिळ भात सुद्धा सुटत नाही. मग तिथं आश्चर्य व्यक्त केलं. मग काय सांगितलं, आश्चर्य नाही बाबा, ह्याच्यामध्ये जसा स्वभाव आहे तसं प्रगट. म्हणून आश्चर्य कुठे आहे, तू कसं सोडत नाही. म्हणजे अजून कसं काय तुझ्याजवळ राहिलं. नाणपच्चकानं होत नाही. ज्ञान प्रत्याख्यान का झालं नाही, तर ज्ञानात उपयोग लावला नाही, ज्ञानाचं महत्व कळलं नाही. म्हणून अज्ञानरूप परिणती, सकाळी तर समयसारमध्ये सांगितलं ना, अज्ञानरूप परिणतीच काय आहे, बंधाचं मूळ. कारणाचं कारण कोण आहे, अज्ञानमय परिणती आहे. ती अज्ञानमय परिणतीच काय करते,
अनेक प्रकारचे द्रव्यकर्म, भावकर्म वगैरे होण्यास कारण होते. म्हणून आता मला काय की कुठलाही विचार आला तर तो सगळा अज्ञान होय. आणि फक्त एक शुद्ध स्वभावात राहिलं तर तेवढंच एक ज्ञान स्वरूप. म्हणून मी माझ्या स्वरूपाने परिपूर्ण आहे जाणलं तर किंचित मात्रही दुःखाकुलता होणार नाही.